बालनारायणाच्या मनात आज एक साधा प्रश्न नव्हता. तो भक्तीचा पाया समजून घेणारा प्रश्न होता. मामा, नारद मुनींना कलीचा नारद का म्हणतात? भांजी गोसावी शांत झाले, कारण संतांविषयी बोलताना शब्द हलके नसतात. ते म्हणाले, नारायणा, हे शब्द सहज वापरू नयेत. नारद मुनी साधे व्यक्ती नव्हते. ते देवांचे दूत होते, भक्तीचे प्रसारक होते आणि विश्वाच्या हितासाठी संदेश नेणारे महान ऋषी होते. पण प्रश्न इथेच थांबला नाही. नारायणानं पुन्हा विचारलं, मामा, देवाची सोपी व्याख्या काय आहे? देव निर्गुण आहे, निराकार आहे, पण भक्तीसाठी तो सगुण साकार रूपात प्रकट होतो. प्रत्येक जीवात, प्रत्येक वनस्पतीत, प्रत्येक कणात त्या परमात्म्याचा अंश आहे. देव एकच आहे, रूप अनेक आहेत, पण भाव शुद्ध हवा. ज्या मनात करुणा आहे, ज्या हातांनी सेवा होते आणि ज्या ओठांवर नामस्मरण आहे, तिथे देव नक्की वास करतो. हा संवाद बालनारायणाच्या मनात कोणती नवी ज्योत पेटवतो, पहा पूर्ण भागात. जय राम, जय जय राम, श्री राम. अर्थ तिथ दे. नमस्कार रसिक श्रोतेहो, श्रीराम. मी निलेश अरविंद टर्ले, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ले टीव्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थ तिथं देव या आध्यात्मिक पॉडकास्ट सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरती आधारित श्री समर्थ विवरण मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. पंढरीकरजी, आपले सुद्धा मनपूर्वक स्वागत. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरी एखाद्या मुलाने तुम्हाला कधी प्रश्न विचारला आहे का? देव खरंच असतो का? तो मंदिरात राहतो की आपल्या मनात? आपण कोणत्या देवाची पूजा करायची? हे प्रश्न खूप साधे वाटतात, पण याच प्रश्नांमधून भक्तीचा पहिला दिवा पेटतो. आजच्या श्री समर्थ विवरण मालिकेच्या भागात आपण पाहणार आहोत बाळ नारायणाच्या मनात उठलेले याच प्रश्नांची काहूर. आई रानूबाईंचे प्रेमळ उत्तर, भांजी बुवा अर्थात मामांचे ज्ञान आणि श्री रामावरील बाळ नारायणाचा अढळ विश्वास. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. बाळ नारायणाला पडलेले प्रश्न. निलेशजी, अगदी बरोबर आपण बोललात. बाळ नारायणाचा स्वभाव खूप चंचल होता. ते एका जागी शांत बसणारे नव्हते. मित्रांबरोबर खेळणे, धावणे, इकडे तिकडे फिरणे हे सगळं त्यांना खूप आवडायचं. पण त्याचवेळी त्यांच्या मनात एक विलक्षण करुणा होती. कुणाच्या घरी दुःख आहे, कुणाला मदतीची गरज आहे, हे त्यांनी पाहिलं की त्यांचं मन लगेच व्याकुळ व्हायचं. म्हणजे खोडकरपणा हा होताच, पण त्यामागे दया, प्रेम आणि भक्ती यांचं तेजही होतं. एकदा बाळनारायण मित्रांसोबत घरी परत येत होते. वाटेत त्यांना एका साध्या झोपडीतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. नारायण थोडे थांबले. त्यांना वाटलं, हे बाळ इतकं का रडत असेल? ते आत गेले तर पाहतात काय, एक लहान बाळ भुकेने रडत होतं. घरात दूध नव्हतं. त्या बाळाची आई असहाय्य बसली होती. नारायणाने प्रेमाने विचारलं, काकू, बाळ इतकं रडतंय, त्याला दूध का देत नाही? तेव्हा त्या काकू दुःखाने म्हणाल्या, बाळा, घरात दुधाचा एक थेंबही नाही आणि हे बाळ जन्मल्यापासून मला पुरेसे दूध येत नाही. मी काय करू? हे ऐकताच बाळ नारायणाचं मन भरून आलं, पण त्यांनी घाबरून किंवा निराश होऊन उत्तर दिलं नाही. त्यांच्या मनात श्रीरामावर पूर्ण विश्वास होता. नारायण म्हणाले, काकू, काळजी करू नका. श्रीराम समर्थ आहेत. ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आपल्याला उपाशी ठेवणार नाही. मी देवघरात जातो आणि श्रीरामांच्या चरणी विनंती करतो. असं म्हणून नारायण थेट देवघरात गेले. त्यांनी श्रीरामांच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला आणि मनापासून प्रार्थना केली, हे श्रीरामराया, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा.
पण ते लहान बाळ भुकेने व्याकुळ झालं आहे. आईच्या दुधाशिवाय त्याची भूक भागणार नाही. प्रभू, त्या बाळाची भूक शांत करा, ही विनंती तुमच्या चरणी आहे. आणि पहा, निलेशजी, भक्ती जेव्हा निरागस असते तेव्हा ती थेट देवापर्यंत पोहोचते. नारायणाची प्रार्थना संपते न संपते तिकडे त्या काकूंनी बाळाला जवळ घेतलं आणि शांतपणे दूध पिऊ लागले. जे अशक्य वाटतं होत ते श्रीरामाच्या कृपेने शक्य झालं. अशक्य ते शक्य तुझं नारायणा. हा प्रसंग फक्त चमत्कार म्हणून पाहायचा नाही, त्यामागचा खरा संदेश हा अत्यंत मोठा आहे. बाळनारायण आपल्याला शिकवतात की दुसऱ्याचं दुःख पाहून आपलं मन हललं पाहिजे, मदत करण्याची भावना जागी झाली पाहिजे आणि प्रयत्नासोबत देवाबरोबर अढळ विश्वास हाही असला पाहिजे. हाच बाळ नारायणाचा खरा मोठेपणा होता. तेव्हा राणूबाई म्हणाल्या, नारायणा, एवढ्या घाईघाईने देवघरात का गेलास रे? काही घडलं का? आई, गावातल्या एका गरीब काकूंच्या घरी गेलो होतो. त्यांचं लहान बाळ खूप रडत होतं. घरात दूध नव्हतं आणि त्या काकू म्हणाल्या की बाळ जन्मल्यापासून त्यांना पुरेसं दूध येत नाही. म्हणून मी श्रीरामांच्या चरणी विनंती केली आणि त्या बाळाची भूक शांत झाली. तेव्हा राणूबाई नारायणाला प्रेमाने जवळ घेतात, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. नारायणा, तू असं दुसऱ्यांच्या दुःखासाठी धावून जातोस ना, तेव्हा माझं मन भरून येतं रे. कारण खरा धर्म फक्त देवघरात दिवा लावण्यात नाही, दुसऱ्यांच्या दुःखात दिवा होण्यात आहे. आपल्या हातून अशीच सत्कर्म घडली पाहिजे, जनसेवा झाली पाहिजे. कारण जिथे करुणा असते तिथेच देवाचं खऱ्या अर्थाने दर्शन होतं. पण सांग बाळा, तू खेळून आलास ना, तुला भूक लागली असेल ना, काय देऊ तुला? सांग नारायणा. तेव्हा नारायण म्हणाला, आई, मला काही नको, फक्त दूध पाहिजे. दूध? अरे नारायणा, सध्या घरात दूध नाही रे. संध्याकाळी गायी गोठ्यात आल्या की मी तुला ताजं दूध काढून देते. नाही आई, मला आताच दूध पाहिजे. नारोबा, असं हट्ट करणं बरं नाही रे. जे घरात नाही त्यासाठी एवढा आग्रह कशाला करायचा? पण नारायण म्हणाला, आई, गोठ्यात गाय आहे ना, तिचं दूध काढून दे. अरे बाळा, ती गाय गाभण आहे, तिने कधीच दूध दिलं नाही, तिच्याकडून दुधाची अपेक्षा कशी करायची रे? नारायण मात्र आईचा हात धरतो आणि म्हणतो, आई, एकदा प्रयत्न करून बघ ना, माझा विश्वास आहे ती गाय दूध नक्की देईल. बाकी श्रीराम समर्थ आहेत. पण नारायणा, नको रे असा हट्ट. प्रत्येक गोष्ट विश्वासाने होत नाही, कधी कधी वेळही लागते. आई, प्रयत्न करायला काय हरकत आहे? तू फक्त भांडे ठेव, बाकी श्रीराम समर्थ बघतील. राणूबाई नारायणाच्या निरागस विश्वासाकडे पाहतात. त्यांच्या मनात माया आणि आश्चर्य दोन्ही दाटते. त्या गोठ्यात जातात आणि गायीच्या आचळाखाली भांडे ठेवतात. पण नारोबा, त्या गायीला दूध नाही, गाभण गाय कशी दूध देत रे? पण आई, तू फक्त भांडे ठेवलंस, धार कुठे काढलीस? नेहमीसारखी दूध काढून बघ, दूध नक्की येईल, मला विश्वास आहे आई. राणूबाई नारायणाच्या शब्दावर विश्वास ठेवून अलगद दूध काढण्याचा प्रयत्न करतात आणि क्षणार्धात आश्चर्य काय घडलं? ज्या गायीला कधी पाना फुटला नव्हता, तिच्या आचळातून दुधाची धार वाहू लागली. राणूबाई थक्क होतात. नारायणाच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. आजूबाजूचे लोकही हा प्रसंग पाहून आश्चर्यचकित होतात. भांडे दुधाने भरलं. राणूबाईंच्या डोळ्यात पाणी येतं. नारायणा, तुझा विश्वास खरा आहे रे. निरागस भक्ती समोर अशक्यही शक्य होतं. नारायण मात्र हसत भांडे हातात घेतो आणि प्रेमाने ते दूध पिऊन टाकतो. श्रोत्याहो, हा प्रसंग फक्त चमत्काराचा नाही, हा प्रसंग श्रद्धेचा आहे, करुणेचा आहे आणि आईच्या संस्काराचा सुद्धा आहे. बाल नारायण आपल्याला शिकवतात, दुसऱ्याचं दुःख पाहून मन हे हललं पाहिजे, प्रयत्न करायला मागे कधीही हटू नये आणि श्रीरामावरचा विश्वास कधीही सोडू नये. सर, आई वडील हे प्रत्येक मुलाच्या जीवनातील पहिले संस्कार गुरु असतात. बाल नारायणाच्या आयुष्यातही राणूबाई आणि सूर्यजी पंत यांचे संस्कार स्पष्ट दिसतात. त्यांच्या बोलण्यात भक्ती होती, वागण्यात करुणा होती आणि प्रत्येक कृतीत श्रीरामावरील विश्वास होता. म्हणून माझा प्रश्न असा आहे
बालनारायणाचे गुरु हे त्यांच्या आई वडिलांनाच म्हणावे का, की आध्यात्मिक मार्गावर गुरु आणि सद्गुरू यामध्ये आणखी काही खोल फरक आहे? निलेशजी, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आपण अनेकदा गुरु आणि सद्गुरू हे शब्द ऐकतो, पण या दोन शब्दांमध्ये एक सूक्ष्म आणि एक मोठा फरक आहे. गुरु म्हणजे जो आपल्याला जगात जगायला शिकवतो. आई वडील आपल्याला बोलायला शिकवतात, चालायला शिकवतात, चांगले वाईट ओळखायला शिकवतात, संस्कार देतात. त्यामुळे आपल्या जीवनाचे पहिले गुरु हे तेच असतात. पण सद्गुरू म्हणजे जो आपल्याला आत्मज्ञानाकडे नेतो, जो आपल्याला फक्त संसार कसा करायचा हे शिकवत नाही, तर मी कोण, देव काय आहे, जीवनाचा खरा अर्थ काय आहे, या प्रश्नांची दिशा दाखवतो, तो खरा सद्गुरू. म्हणून बाळ नारायणांच्या आयुष्यात राणूबाई, सूर्याजी पंत आणि मामा हे निश्चितच त्यांच्या जीवनातील संस्कार गुरु होते. त्यांनी नारायणाला धर्म, नीती, सेवा आणि भक्तीचा पाया दिला. पण अध्यात्माच्या मार्गावर श्री सद्गुरूंची भूमिका ही वेगळी असते. श्री सद्गुरू माणसाला बाहेरच्या जगातून आतल्या देवाकडे घेऊन जातो. आज अनेक लोक भावनेने म्हणतात, आमचे आई वडीलच आमचे सद्गुरू आहेत. भावना सुंदर आहे, त्यात प्रेम आहे, पण अर्थ मात्र नीट समजून घेतला पाहिजे. आई वडील आपल्याला संसाराचे ज्ञान देतात, पण श्री सद्गुरू आपल्याला आत्मज्ञान देतात. जसे शाळेतला शिक्षक आपल्याला शाळेविषयी शिकवतो आणि पुढे मोठ्या शिक्षणासाठी वेगळा अभ्यास लागतो, तसे संसार आणि अध्यात्म हे दोन वेगळे स्तर आहेत. दोन्ही महत्त्वाचे आहेत, पण दोघांची जागा वेगळी आहे. म्हणून बाळ नारायणाच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो की त्यांच्या आई वडिलांनी आणि मामांनी त्यांना संस्कार दिले, श्रद्धा दिली, भक्तीचा पाया दिला. पण बाळ नारायण पुढे सगुण देहात राहून निर्गुण श्री सद्गुरूंची प्राप्ती करतात. हेच त्यांच्या जीवनातील अद्भुत वैशिष्ट्य आहे. आता आपण पुढचा प्रसंग पाहूया. राणूबाई देवघरात पूजा करत होत्या. देवघरात शांत दिवा पेटला होता, अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. त्याचवेळी बाळ नारायण शांतपणे आले. त्यांनी राणूबाईंच्या चरणी मस्तक ठेवलं, नमस्कार केला आणि हात जोडून बसले. राणूबाईंनी नारायणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आईला मुलाच्या मनातलं सांगावं लागत नाही, आई ते ओळखते. तेव्हा राणूबाई म्हणाल्या, नारायणा, आज तुझ्या मनात काही प्रश्न आहेत का रे? नारायण थोडा संकोचून म्हणाला, आई, तुला वेळ आहे का? माझ्या मनात खूप प्रश्न येत आहेत, प्रश्नांची गर्दी झाली आहे. तेव्हा राणूबाई प्रेमाने हसल्या. प्रश्न मनात ठेवायचे नसतात नारायणा. शंका वेळेत विचारली तर ती ज्ञान बनते, पण ती शंका मनात दाबून ठेवली तर पुढे कुशंका बनते. जसा पदार्थ वेळेत खाल्ला तर उपयोगी पडतो नारायणा, पण फार वेळ ठेवला तर खराब होतो. तसंच प्रश्नाचं असतं. योग्य वेळी विचारलेला प्रश्न माणसाला पुढील दिशा दाखवतो. सांग, काय विचारायचं आहे तुला? नारायण म्हणाला, आई, आज गणेश चतुर्थी आहे ना, मग बाप्पाला 21 मोदक का दाखवतात? तर राणूबाई म्हणाल्या, अरे नारायणा, 21 म्हणजे एकामुळे 20वा. 20 अधिक 1 म्हणजे 21 आणि 1 आहे म्हणून 20. तसे बघायला गेले आपल्या परंपरेत प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही अर्थ असतो. 21 हा आकडा पूर्णतेचे प्रतीक मानला जातो. भक्तीमध्ये संख्या ही फक्त गणित नसते, ती भावना, श्रद्धा आणि समर्पण दाखवते. देवाला मोदकांची संख्या महत्वाची नसते रे नारायणा, देवाला भाव महत्वाचा असतो. पण आपण परंपरेने जे अर्पण करतो त्यातून आपली भक्ती व्यक्त होते. यावर नारायण जरा विचारातच पडला. आई, मग देव खरंच असतो का? राणूबाई थोड्या शांत झाल्या. त्यांनी नारायणाकडे पाहिले. नारायणा, ज्या क्षणी तुझ्या छातीत श्वास चालू आहे त्या क्षणी देव आहे हे तू समज. हा श्वास कोण देतो? हृदय कोण धडधडवतो? सूर्य रोज वेळेवर कोण उगवतो? शेतात पेरलेला एक दाणा 100 दाण्यात कोण वाढवतो नारायणा? जगात जिथे जीवन आहे तिथे देव आहे, जिथे करुणा आहे तिथे देव आहे, जिथे सत्य आहे तिथे देव आहे. नारायणाने लागलीच पुढचा प्रश्न विचारला, आई, मग देव मंदिरात राहतो का? राणूबाई म्हणाल्या, देव फक्त मंदिरात राहत नाही रे,
देव सर्वत्र आहे. तो आपल्या देहरूपी मंदिरातही आहे, प्रत्येक जीवातही आहे आणि प्रत्येक श्वासातही आहे. पण आपल्याला निर्गुण निराकार देव लगेच समजत नाही नारायणा. म्हणून आपण त्याला मूर्तीच्या रूपात मंदिरात पाहतो. मूर्ती म्हणजे देवाला बंदिस्त करणं नाही. मूर्ती म्हणजे आपल्या भक्तीला आधार देणं आहे. आपलं मन चंचल असतं रे, म्हणून देवघर, मंदिर, आरती, पूजा या गोष्टी मनाला स्थिर करतात. पण खरा देव हा फक्त दगडात नाही, तर तो भावनेत आहे, भक्तीत आहे आणि नारायणा विशेष म्हणजे चांगल्या कृतीत आहे. मग राणूबाईंनी सांगितलं, पद्मपुराणात एक सुंदर श्लोक सांगितला आहे. भगवान विष्णूंनी नारदांना सांगितलं, नाहं वसामि वैकुंठे योगिनां रुद्रे रव मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. याचा खरा अर्थ असा आहे, मी फक्त वैकुंठातच नाही राहत, मी फक्त योगींच्या हृदयात नाही. जिथे माझे भक्त प्रेमाने माझं नामस्मरण करतात, जिथे भक्तिभावाने माझं गुणगान गातात, तिथे मी स्वतः उपस्थित असतो. त्यावर नारायणाने लगेच विचारलं, आई हे नारदांविषयींचं का सांगितलं? राणूबाई म्हणाल्या, कारण नारद मुनी त्रिलोकात भ्रमण करणारे, देवभक्तीचा संदेश देणारे महान ऋषी होते. त्यांना देव भक्ती आणि लोककल्याण याचे सखोल ज्ञान होते. नारायणाने पुन्हा विचारलं, मग आई लोक त्यांना कलीचा नारद का म्हणतात? राणूबाई उत्तर द्यायला जातात तेवढा नारायणाचे मामा बांजी बुवा तेथे येतात. राणूबाई हसत म्हणाल्या, बरं झालं बांजी तू आलास. आता याच्या प्रश्नाची उत्तरे तू दे बाबा, नाहीतर मी स्वयंपाकच विसरेन आणि तुमच्या पोटात भुकीची कळ उठेल. नारायण मामाच्या चरणी नतमस्तक झाला. मामा त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागले. मामा म्हणतात, सांग नारायणा काय प्रश्न आहे तुझा? नारायण म्हणतो, मामा नारद मुनींना कलीचा नारद का म्हणतात? मामा मात्र गंभीरपणे म्हणतात, नारायणा हे शब्द सहज वापरू नये. कारण नारद मुनी कुणी साधे व्यक्ती नव्हते, ते देवांचे दूत होते, भक्तीचे प्रसारक आणि विश्वाच्या हितासाठी संदेश पोचवणारे महान ऋषी होते. आज आपण एखादी बातमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवायची म्हटली तर साधनं लागतात. आताच्या काळात बैलगाडी, घोडा, बोट यातून प्रवास करावा लागतो नारायणा. पण नारद मुनी क्षणात प्रकट होऊन योग्य ठिकाणी योग्य संदेश पोचवत असत. ते बातमी पसरवण्यासाठी नव्हे, तर धर्माची बाजू मजबूत करण्यासाठी कार्य करीत होते. लोक कधी कधी एखाद्या गोष्टीचा बाह्य अर्थ घेतात आणि चुकीचा समज करून घेतात. नारद मुनीवरही तसाच गैरसमज झाला. नारद मुनी देवांचे हितचिंतक होते, अधर्माचे नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना थोडा आदर आणि समज दोन्ही असली पाहिजे नारायणा. तेव्हा नारायण म्हणतो, मामा मग देवाची सोपी वाक्य काय आहे? मामा म्हणतात, नारायणा देव निर्गुण आहे, निराकार आहे, पण तोच देव सगुण साकार रूपाने या जगात प्रगट होतो. प्रत्येक जीवात, प्रत्येक वनस्पतीत, प्रत्येक कणाकणात त्या परमात्म्याचा अंश आहे. या विश्वात निर्माण, पालन आणि लय अर्थात उत्पत्ती स्थिती संहार हे कार्य सतत सुरू आहे. ऋतू बदलतात, जीव जन्म घेतात, झाडं उगवतात, माणसं जगतात. या साऱ्या चक्रामागे ईश्वराची शक्ती आहे. नारायण म्हणतो, मामा जीवांचे प्रकार कोणते असतात? तेव्हा मामा म्हणतात, आपल्या परंपरेत जीवांची 4 खाणीत मांडणी केली आहे. पहिली खाण स्वेदज म्हणजे घाम, ओलावा किंवा उष्णतेतून निर्माण होणारे सूक्ष्मजीव. दुसरी खाण अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे जीव जसे पक्षी. तिसरी खाण उद्वीज म्हणजे जमिनीतून किंवा वनस्पतीतून उगवणारे जीव जसे झाडं, धान्य आणि वनस्पती. आणि चौथी खाण ही जारस म्हणजे गर्भातून जन्म घेणारे जीव जसे माणूस आणि अनेक प्राणी. यातून काय समजलं नारायणा? जीवन अनेक रूपाने प्रगट होतात, पण सगळ्यांच्या मुळाशी एकच परमशक्ती आहे. पुन्हा नारायण विचारतो, मामा मग आपल्या देवघरात कोणत्या देवांची पूजा करायची? मामा म्हणतात, नारायणा देव एकच आहे, पण भक्त त्याला वेगवेगळ्या रूपात पाहतात. कुणी श्रीरामाच्या रूपात पाहतो, कुणी श्रीकृष्णाच्या रूपात पाहतो, कुणी विठ्ठल, दत्त, श्री गणपती, शिव, देवी अशा अनेक रूपात पाहतो.
आपण निर्गुण निराकार देवाची थेट पूजा करू शकत नाही, कारण आपलं मन सगुण रूपाला धरून राहायला शिकलेलं आहे. म्हणून आपण देवांच्या मूर्तीसमोर बसतो, आरती करतो आणि नाम घेतो. देव आपली पूजा स्वीकारतो ही आपली पात्रता नाही, ती देवाची कृपा आहे. म्हणून कोणत्याही देवाची पूजा करा, पण भाव शुद्ध हवा. मनात अहंकार नको, द्वेष नको, दिखावा नको. भक्तीमध्ये प्रेम हवं, नम्रता हवी आणि सत्य हवं. देवाला मोठ्या सजावटीपेक्षा स्वच्छ मन आवडतं. आणि नारायणा हे सदैव लक्षात ठेवायचं, ज्या मनात करुणा आहे, ज्या हाताने सेवा होते आणि ज्या ओठावर नामस्मरण आहे, तिथे देव नक्की वास करतो. पंढरीकरजी, आजचा भाग हा खरंच मनाला स्पर्श करणारा होता. बाळ नारायणाला पडलेले प्रश्न हे फक्त त्या काळातील नव्हते. आजही प्रत्येक मुलाच्या मनात असेच प्रश्न उभे राहतात. देव खरंच असतो का? तो मंदिरात असतो की आपल्या अंतःकरणात असतो? आपण कोणत्या देवाची पूजा करावी? आणि गुरु व सद्गुरू यात खरंच नेमका फरक कोणता? या प्रश्नांची उत्तरे आपण आज अतिशय सोप्या, सुंदर आणि भावपूर्ण पद्धतीने आपल्या विवरणातून दिली. त्यासाठी आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. मला खात्री आहे की आजचा भाग पाहणाऱ्या लहान मुलांना, पालकांना आणि भक्तांना अनेक गोष्टी नव्याने समजल्या असतील. आजचा खरा संदेश हाच आहे, प्रश्न विचारणे चुकीचे नाही, पण प्रश्न योग्य ठिकाणी विचारले तर तेच प्रश्न ज्ञानाचा मार्ग दाखवतात. बाल नारायण आपल्याला शिकवतात की निरागस मन, करुणा, सेवा आणि श्रीरामावर अढळ विश्वास याच्यामुळे जीवन अधिक पवित्र होते. तर रसिक हो, आजच्या भागाची सांगता इथेच करतो. पुढील भागात आपण पुन्हा भेटू समर्थांच्या जीवनातील अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी प्रसंगासह. तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्की टर्ले टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा भाग आपल्या मित्रपरिवारासोबत व आपल्या सोशल मीडियावरती शेअर करायला विसरू नका. कारण चांगले विचार जेव्हा पुढे जातात तेव्हा समाजात संस्काराचा दिवा पेटत राहतो. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम अर्थ तिथ